येथील महाळपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वॉल कंपाऊंड बांधकामासाठी मंजूर झालेला तब्बल 3,66,287 रुपयाचा जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPC निधी अद्याप मिळाला नाही। काम पूर्ण होऊन निधी रखडल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडले असून 16 मार्च रोजी एकदिवसीय उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सविस्तर वृत्त असे की महापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वॉल कंपाऊंड बांधकामाचा प्रस्ताव 17 कलमी कार्यक्रमाअंतर्गत सादर करण्यात आला होता। या कामासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, 15 वित्त आयोग आणि जिल्हा नियोजन विभाग अशा एकत्रित निधीतून काम हाती घेण्यात आले। तत्कालीन गटविकास अधिकारी RD वाघ यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी कार्य आरंभ आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतीने काम पूर्ण करून नमुना क्रमांक 65 आणि मोजमाप पुस्तिका सादर केल्याचे सांगितले आहे। रोजगार हमी योजनेचा निधी मिळाला असला तरी DPC कडील 3,66,287 रुपयांची रक्कम अद्याप अदा करण्यात आली नाही। दरम्यान जिल्हा परिषद धुळे येथील प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुवर यांनी संबंधित काम त्यांच्या स्तरावर मंजूर नसल्याचे पत्राने कळविल्याने प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे। ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार पंचायत समिती स्तरावरून DPC प्रस्ताव सादर करताना महाळपूर गावाचे नाव वगळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काम पूर्ण होऊन प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर न पाठविणे, तांत्रिक उणीवा दाखविणे आणि पाठपुरावा न करणे यामुळे निधी रखडल्याचा आरोप करण्यात येत आहे। याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने धनराज निकम यांनी 16 मार्च 2026 रोजी पंचायत समिती शिंदखेडा कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। पुढील 15 दिवसात DPC निधी अदा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान पंचायत समिती प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही। तालुक्यातील शैक्षणिक कामासाठीचा निधी रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि निधी कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी जितेंद्र खैरे, जनसामान्याचा आवाज। नमस्कार, मी धनराज निकम। मी आपल्या माध्यमातून जे काही सांगतोय ते विषय असा आहे की आमच्या गावात जिल्हा परिषद मराठी शाळा ही असून तर त्या अंतर्गत आम्ही ग्रामपंचायत मार्फत सर्वेक्षण भिंतीचं काम केलेलं होतं ग्रामपंचायतीनं। तर त्या बाबतीत महाराष्ट्र रोजगार हमी योजना यांचा जो निधी असतो तो मिळाला आहे। 15 वित्त आयोगाचा तो निधीही मिळाला आहे, परंतु शासनाने जवळपास 10 लाख रुपये खर्चून हा निधी जे वॉल संरक्षण भिंत करण्यात आलेली होती। पण ह्या निधीमधून जो DPCचा निधी म्हणतो आपण, तो निधी सन्माननीय तत्कालीन गटविकास अधिकारी RD वाघ तसेच नोडल अधिकारी संबंधित योजनेचे यांच्या प्रशासकीय चुकीमुळे जो निधी रखडलेला आहे तो निधी आमच्या ग्रामपंचायतीला मिळावा अशी आज आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो। तसेच आम्हाला ही बाबतीत अधिक माहिती अशी सांगायची आहे की प्राथमिकचे जे शिक्षणाधिकारी आहेत किरण कुवर यांनी पत्र दिलेलं आहे। त्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आपल्या सदर काम मंजूर नसून असे म्हटले आहे। त्यामुळे जिल्हा स्तरावरून काम मंजूर नसल्याचे सांगण्यात येते आणि संबंधित जे आमच्या कामाचं काम पूर्णचा दाखला केलेला आहे, मोजमाप पुस्तिका केलेली आहे, सर्व काही प्रोसेस पूर्ण करून देखील आमचा जो ग्रामपंचायत निधी अटकून पडलेला आहे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा स्तरावर तो निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही 16 मार्च रोजी पंचायत समितीच्या कार्यालय दालनासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत एक दिवसीय। तर याची शासनाने दखल घ्यावी व आमच्या ग्रामपंचायतीतून रखडलेला निधी आहे तो उपलब्ध करून द्यावा अशी आज आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो। जय महाराष्ट्र।